हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहतं. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता कुकरला मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. एक अंडं टाकलेलं आहे, एक मिडियम साईजचा कांदा आणि एक मिडियम साईजचा टमाटा, लसणाची जुडी एक म्हणजे कांडी, त्यानंतर एक बटाटा. हे सर्व मी कुकरला टाकलं होतं शिजायला. उकडून छान निघालेलं आहे. पाहू शकता लसूण पण असं मस्त शिजलं गेलेलं आहे. तर ह्या पाकळ्या आपल्याला अशा काढून घ्यायच्यात लसणाच्या. अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मैत्रिणींनो तुम्ही कधी अशी रेसिपी बनवली नसन ते एकदा करून बघा. अशा पद्धतीने खूप छान रेसिपी होती ही. तर लसूण आपल्याला सहज असा हे करून पुढं सारून घ्यायचं आहे. लगेच निसल्या जातो लसूण. त्यानंतर हे टमाट्याची आपल्याला वरची सर्व ही साल काढून घ्यायची बघा अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा. पाहू शकता बटाट्याची मी सर्व साल काढून घेतलेली आहे. तर लसूण आपल्याला अशा पद्धतीने पटापट सोलला जातो बघा आणि मस्त आपला लसूण शिजल्या गेलेला आहे. तर हे सर्व लसूण आपल्याला या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने. मला नाही वाटत मैत्रिणींनो तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली कधी, पण एकदा करून बघा. खूप छान होती आणि झटपट होणारी आहे. कांदा, टमाटा, बटाटा आणि अंडं हे मी कुकरला शिजवून घेतलेले आहे बघा, उकडून घेतलेले आहे. तर त्या अंड्याची आपल्याला वरची साल सर्व काढून घ्यायची बघा. भाजी थोडी करायची म्हणून मी एकच अंडं घेतले आणि एक बटाटा घेतलेला आहे. तुम्हाला जर भाजी जास्त करायची असेल तर तुम्ही 2-3 अंडी पण घेऊ शकता आणि बटाटे पण प्रमाण बटाट्याचं पण वाढवू शकता. इथे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, तो आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर पण मी जराशी चिरून घेतलेली आहे बघा. वाटण्यासाठी कोथिंबीर चिरून घेतली, काड्याची साईड घेतली आणि पुढचं हे असं बारीक आपल्याला ही कोथिंबीर फोडणीसाठी चिरून घ्यायची बघा. काड्या फेकून नाही द्यायच्या मैत्रिणींनो, वाटणामध्ये काड्या घ्यायच्या, कारण काड्यांमध्ये चांगलं पौष्टिक असतं कोथिंबीरीच्या. तर मस्त अशी बारीक कोथिंबीर चिरून झालेली आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे अद्रक आपल्याला टाकून द्यायचं आहे. त्यानंतर टमाटा एक टमाटा मीडियम साईजचा तो पण असं फोडून टाकून द्यायचा आहे. कांदा पण आपल्याला टाकून द्यायचा आहे बघा. त्यानंतर कोथिंबीर टाकून द्यायची. तुम्हाला जर वाटलं खोबरं ह्याच्यामध्ये टाकायचं तर तुम्ही टाकू शकता खोबरं पण. आता हे बारीक आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. तर पाहू शकता छान बारीक मी पेस्ट करून घेतलेली आहे. तर हे साईडला ठेवायचे आहे आपल्याला. त्यानंतर इथे अंडं मी एक ते कापून घेणार आहे. त्याचे 4 भाग मी असे करून घेणार आहे बघा. 2-2च केलेत. तुम्हाला जर 4 वाटले तर तुम्ही 4 पण करू शकता. आणि बटाट्याच्या पण आपल्याला असे काप करून घ्यायचे बघा, छोटे छोटे. 2 माणसाची भाजी ही परफेक्ट होती मैत्रिणींनो, एक अंडा आणि एक बटाट्यापासून. खूप छान होती. करून बघा नक्की आणि कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली ती. तर आपल्याला गॅस वळायचे. इथे गॅस पेटून घेणार आहे मी आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची आपल्याला. मैत्रिणींनो कढई छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे मी. इथं साधारण 1 पळी मी तेल टाकून घेतलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर जिरं टाकून घ्यायचे 1 चमचा. जिरे छान फुलल्याच्या नंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची थोडीशी तेलावर.
कोथिंबीर तेलावर टाकल्याच्या नंतर कसा कोथिंबीरीचा आरग तो तेलामध्ये उतरला जातो आणि भाजीला एक छान मस्त अशी टेस्ट येते। इथे मसाला घेतला आहे बघा, धना पावडर घेतली 1 चमचा, हळद घेतलेली आहे, त्यानंतर कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला आहे आणि थोडासा गरम मसाला आहे अर्धा चमचा घेतला आहे। हे मसाले आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत आणि जे वाटण आपण वाटून घेतलेलं कांदा टमाटा कोथिंबीर आणि अद्रक ते कढईमध्ये मी टाकून दिले आणि ते पण आपल्याला छान परतून घ्यायचे। तेल सुटस्तवर एक 2-3 मिनटं पाहू शकता अशा पद्धतीने। खूप मस्त होती मैत्रिणींनो ही रेसिपी, एकदा करून बघा। मसाले छान परतून घ्यायचेत आपल्याला 2-3 मिनटं। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ह्याच्यात टाकून दिलेलं, कारण थोडासा मसाला मिक्सरच्या भांड्याला होता। पाहू शकता मस्त अशी तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। त्यानंतर काय करायचे पुढे आपल्याला, जे मी कापून ते पाणी ह्याचं लसणाचं पाणी होतं ते टाकून दिलेलं आहे। पाणी टाकून झाल्यानंतर सर्व छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने। त्यानंतर बटाटा एक मी कापून घेतलेला आणि अंड कापून घेतलेलं ते टाकून दिले आणि जेवढी आपल्याला भाजी बनवायची तेवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे बघा। खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, पण आणि टेस्टी पण तेवढीच होती ही रेसिपी। छान मिक्स करून घ्यायचे पाणी टाकून झाल्याच्या नंतर। पाहू शकता मस्त अशी तरी पण सुटलेली आहे आणि छान भाजीला आपल्या उकळी आलेली आहे। तर चवीनुसार मीठ टाकून घेते मी। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी छान वर खाली करून घ्यायची। थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला वरून कोथिंबीर टाकून घ्यायची बघा। एक भाजीचा रंग खूप छान दिसतो आणि खायला पण टेस्टी भाजी लागते ही, पाहू शकता। तर ही अंड आणि बटाट्याची ही रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करणार का ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो। लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो। पुन्हा सांगते लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता।